औरंगाबादमधल्या पैठण गेटवरचे इब्राहिम खान यांच्या चहा विक्री व्यवसायाला नोटबंदीचा फटका बसलाय। सुट्टे पैसे नसल्याने चहा पिणारे ग्राहक कमी झाले होते, त्यामुळे रोजचा खर्च निघणंही अवघड झालं होतं। यावर उपाय म्हणून इब्राहिम खान यांनी पेटीएमचा आधार घेतला। ग्राहकाला 6 रुपयांचा चहा प्यायचा असो किंवा 10 रुपयांचा वडापाव खायचा असू दे, ग्राहकांकडे रोख पैसे किंवा सुट्टे पैसे नसले तरीही आता इब्राहिम यांनी पेटीएम मार्फत पैसे घेणे सुरू केलंय। यामुळे इब्राहिम यांचा थांबलेला व्यवसाय पुन्हा एकदा सुरू झालाय। हमारा कारोबार जो है तो चिल्लर का है, 5, 10, 15, 20 रुपए का। उसके लिए हमने जो है तो ये रास्ता अपना है, पेटीएम की सहूलत ली है, जो है तो ये इसका अकाउंट खोले और इसको जो है तो अपने हमारे बैंक के जो अकाउंट से लिंक करें, तो हमको ग्राहक जो है तो आसानी से जो जिसके पास ये ऐप्स है वो जो है तो इसके ज़रिए हमारे जो है तो ये पैसे जो है तो अदा करके चले जाते हैं। नोटबंदीमुळे ग्राहकांच्या खर्च करण्यावर निर्बंध आलेत, छोटे खर्च करणेही अवघड झाले। मात्र इब्राहिम यांनी वापरलेल्या युक्तीमुळे त्यांच्या ग्राहकांना दिलासा मिळालाय। हमें जो चिल्लर की प्रॉब्लम नोटबंदी की वजह से हो रही थी, वो प्रॉब्लम हमारी ख़त्म हो गई। पेटीएम की वजह से हमको सहूलत हो गई, तो हमारा जो भी बिल रहता है, हमारा 50 रुपये, 100 रुपये, 150 रुपये चाहे का, हम आप इजीली उनको पे कर सकते हैं पेटीएम के थ्रू। इब्राहिम खान यांनी कॅशलेस व्यवसाय सुरू करून आपल्या व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिली आहे, त्याचा त्यांना फायदाच झालाय। सर्व छोट्या व्यावसायिकांनी अशाच पद्धतीचा कॅशलेस व्यवहार सुरू केल्यास निश्चितपणे नोटांच्या तुटवड्यावर मात करणं शक्य होणार आहे। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।